तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत. मी फ्रेश झाले, ड्रेस चेंज केले आणि आता आम्ही चाललेलो आहोत. उबर पण आली आहे. आता जी आम्ही टॅक्सी बुक केली आहे ना, ती आमच्याबरोबर दिवसभर असणार आहे. तर इथून आम्ही घंटाघर जाणार आहे, मार्केटमध्ये थोडं फिरणार आहे, लंच करणार आहे, त्याच्यानंतर एक म्युझियम पाहणार आहे आणि त्याच्यानंतर आणखीन खूप प्लॅन्स आहेत. तर संध्याकाळपर्यंत म्हणजे आमच्या ज्या काही 2-3 गोष्टी पाहायच्या आहेत ना, त्या एकाच आम्ही टॅक्सीमधनं करणार आहोत आणि शेवटी ते आम्हाला हॉटेलवर ड्रॉप करतील, जसं पिकअप केले तसं. म्हणजे प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला आता उबर बुक करावी लागणार नाही. दिवसभर हे दादा आमच्याबरोबरच राहतील आणि यांच्याबरोबर आम्ही भरपूर गप्पा मारत आलेलो आहोत. खूप छान छान गोष्टी आम्हाला यांच्याकडून कळाल्या. ज्या लोकल लोक राहतात ना, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आपण मेन ठिकाणी जातो आणि थोड्याफार गोष्टी आणि त्याबद्दलच बऱ्यापैकी माहिती मिळते, कारण गाईड वगैरे असतात आणि इन्फॉर्मेशन असते. पण छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आम्हाला कळाल्या त्यांच्याकडून हे सगळं ऐकायलाही खूप छान वाटलं. मार्केटमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. एका ठिकाणी हे दादा कार पार्क करतील, म्हणजे त्यांच्या ओळखीच्याच ठिकाणी, आणि आम्ही घंटाघर बघून येऊ, त्यानंतर शॉपिंगसुद्धा करू. चला तर जाता जाता इथलं जे मार्केट आहे ना, ते बघत जाऊयात. फेमसच आहे, त्यामुळे म्हटलं आज हे करा. आणि हे मार्केट आहे. आम्हाला थोडा वेळ का असेल मार्केटमध्ये फिरू आणि काय छान गोष्टी असतील तर घेऊ नक्कीच. इथलं म्हणजे राजस्थानमध्ये आलोय, जोधपूरमध्ये, तर खूप छान छान गोष्टी आहेत. सो इथून आम्ही तिकीट काढतो. तिकीट झालं आणि हे असं आहे घंटाघर ॲक्च्युली. आणि इथून बाहेरूनच ना मार्केट सुरू होतं. ग्लासेस वगैरे अजून जायचं का? हा, वर आहे ना अजून, थोडंसं चाललंय. चला तर वर जाऊन आपण जे पाहण्यासाठी आलेलो आहोत ते आधी बघूयात आणि त्याची माहिती घेऊया. एक बात यह 4 दिन की 7 दिन चले गई गाड़ी है बिग बैन का. हाँ, लंदन जोधपुर. मेरे पास तो पूरा भारत से आदमी आ गए, विदेश से आ गए, कोई वर्ल्ड से. की कंपनी थी बम्बई, वही फेल हो गई. मेरे पिताजी का नाम है मिस्टर अलानो, मेरा नाम मोहम्मद इकबाल है, बच्चे का नाम मोहम्मद शकील है. और गाड़ी आई बिग बैन का. ब्रिटेन के टाइम में यहाँ का राजा है सरदार सिंह हुसैन मंगाया. लंदन और जोधपुर 2 गई. अरे वाह. हाँ, ये वो पीछे लिखा है स्टोरी. अरे वाह, ये देखिए, यहाँ से कर, ये है ना, यहाँ से कर ऊपर से. बहुत अच्छा. हाँ, ये क्लॉक ये दिख रहा है, दूर से भी दिखता है. हाँ. असा पार्ट आहे आणि असा जिना आहे. सो या पायऱ्या जरा मोठ्याच आहेत इथल्या, सावकाश आहे. आणि इथून खूप सुंदर असं मार्केटचं दृश्य आपण पाहू शकतो. तर हे पाहण्यासाठी फारसा वेळ लागला नाही, अगदी अर्धा तासातच झालं आणि आम्हीच 10-15 मिनटं इकडं तिकडं थांबून फोटो काढत होतो. आता चला जाऊयात शॉपिंगला. आम्ही ज्या टॅक्सीमधून आलो ना, त्या दादांना विचारलं होतं की आम्हाला शॉपिंग करायची आहे आणि चांगली शॉपिंग कुठं करता येईल वगैरे. तर ते आम्हाला या शॉपमध्ये घेऊन आलेले आहेत. आणि हे एकच शॉप नाही आहे त्यांचं,
तर जवळपास वर खाली आणि पाठीमागं असे टोटल 15 शॉप आहेत, म्हणजे साड्यांचे, ड्रेसचे, जेंट्सचे, मुलांचे वगैरे, आणि त्याचबरोबर ट्रेडिशनल शूज वगैरे पण मिळतात आणि डेकोरेशनचं साहित्यसुद्धा, ज्वेलरी पण. तर एकाच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी पाहता येतील म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. काय भारी दिसत आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी, इतकी बारीक नक्षीकाम वगैरे केली आहे ना, बघून म्हणजे मनच भरत नाही आहे. चला तर इथंपर्यंत आलो आहे, तर साड्या बघितल्याशिवाय कशी जाईन नाही का. तर इथं खूप छान छान साड्या आहेत आणि मला एक तर साडी इथून घेऊन जायचीच होती, मनात ठरवलंच होतं. तर मी आता साड्या बघते आहे. तर त्यांनी मला आता ना 700 रुपयेपासून 5000 रेंजच्या साड्या दाखवलेल्या आहेत आणि हाय रेंजच्या सुद्धा साड्या इथं आहेत महागातल्या, आपण घेऊ तसं. इसके अलावा एक ये आएगा बारीक बांधनी के अंदर, हाँ ये 40 ग्राम, ये 2500 रुपए का है। लाईट वेट आहे हे 250. अब बोलो किसमें दिखाए कलर डिजाइन? ही आहे येल्लो आणि पिंक, कुठली घेऊ पटकन सांग, एक सांग लवकर. छान वाटलं ना पूर्ण. पिंक वाटतंय. हां मग मला पिंक. हे उलट धरलंय त्यांनी. असं का नाही? तुला येलो आवडले का? नाही नाही नाही, मी विचारले कुठली. येलो पण आहे का तुझ्याकडे लग्नाची सेम? ठीक है पिंक दीजिए. रो बघ तुला आता कुठं, इसके लिए दिखाना बेटी के लिए. आता आम्ही ना पूर्वाला ड्रेस घ्यायला आलेलो आहोत आणि माझी साडी पिंक कलरची आहे ना, तशा डिझाईनमध्येच तिच्यासाठी ड्रेस बघतोय. तर इथं फुल ड्रेस पण मिळतो आणि नुसता कुर्तेसुद्धा मिळतात. कुर्ते म्हणाल तर 500 रुपयेपासून सुरू आहेत. मिल गया पूरा सेट चाहिए, पूरा सेट दे दूं? हाँ हाँ है? ठीक है चलेगा? चले. ये है क्या स्कर्ट्स? नहीं स्कर्ट तो अंदर ही दे. ये क्या है? ये छोटे बच्चों की बेबी का 2 साल तर का. पाठीमागच्या शॉपमधून आम्ही पूर्वासाठी एक ड्रेस आणि माझ्यासाठी साडी घेतलेली आहे. त्यानंतर ना इथंच या रोडवर ना भरपूर आणखीन छोटे मोठे शॉप दिसतील आर्ट क्राफ्टचे आणि कपड्यांचे सुद्धा. तर प्राईस तर अशीच आहे, आपण घेईल तसं क्वालिटीवर डिपेंड करतं, 500 रुपयाला पण आणि 5000ला पण. सो आपल्या बजेटनुसार आपण शॉपिंग करू शकतो. तर आम्ही दुसऱ्या एका शॉपमध्ये तिथल्या जवळच्याच आलेलो आहोत आणि हे थोडंसं रिझनेबल वाटलं, स्वस्त मगाच्या शॉपपेक्षा. तिथं थोडंसं मला महाग वाटल्या गोष्टी, पण आवडल्या होत्या म्हणून घेतल्या. आणि आता मला ना इकडचे जे स्टॉल असतात ओढण्यात त्या बघायच्या होत्या आणि प्राईस रेंज सेमच आहे, अगदी स्वस्तापासून महागापर्यंत. बॅग अशा पण छान होत्या. सो येस, इथून सुद्धा मी एक साडी घेतलेली आहे, मला खूप आवडली. असं शॉपिंग करायला लागलं की वेळ लागतं नाही का, आणि किती वेळ लागेल याचाही अंदाजा नसतो. पण आज मात्र मी लवकरात लवकर उरकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे आम्हाला लंचला जायचं आहे आणि आज दिवसभरात आणखीन 2 ठिकाणं सुद्धा फिरायची आहेत. तर आता आम्ही आलेलो आहोत उम्मेद भवन पॅलेस पाहण्यासाठी. सोनेरी रंगाचा सँडस्टोन वापरून हा महाल बनवला आहे. तर हा राजवाडा 3 कार्यात्मक भागांमध्ये विभागला गेला आहे. पहिले म्हणजे राजघराण्याचे निवासस्थान आहे, दुसरे एक आलिशान ताज पॅलेस हॉटेल, असं म्हणतात की प्रियंका चोप्राचं लग्न इथं झालं होतं, आणि तिसरं म्हणजे संग्रहालय. आम्हाला ना पूर्वीचे असे भव्य दिव्य पॅलेस पाहायचे होते, पूर्वीच्या काही जतन करून ठेवलेल्या गोष्टीही पाहायच्या होत्या, मुलांनाही दाखवायच्या होत्या. आणि जेव्हा ट्रिप प्लॅन केला ना, पहिली गोष्ट डोळ्यासमोर आली ती म्हणजे राजस्थान. मी मागच्या भागात म्हणाले होते तसं की काही लोकांना या गोष्टी थोड्याशा बोरही वाटत असतील, पण काही लोकांसाठी ही गोष्ट अमेझिंग असू शकते, त्यांच्यासाठी हे गिफ्ट असू शकतं किंवा डोळ्यांना मिळालेली एक ट्रीट असू शकते. ओ वाव. तर या म्युझियममध्ये पूर्वीच्या राजघराण्याच्या जीवनशैलीची झलक मिळते. म्हणजे त्यांचे पूर्वीचे फोटोज असतील, पेंटिंग्ज असतील आणि त्याचबरोबर त्यांचं फर्निचर असेल, वेगवेगळ्या वस्तू असतील, हत्यारे असतील किंवा खूप छोट्या मोठ्या गोष्टी इथं त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्या पाहायला खूप छान वाटतंय. मी म्हणाल तर फार फार तर 100 वर्षापूर्वीच्या काही गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत, हाताळलेल्या आहेत. कारण माझ्या आजीमुळं ती वयाच्या 103 वर्षी गेली, वारली, आणि त्यामुळं तिच्याकडं ज्या काही पूर्वीच्या गोष्टी होत्या ना, घरी पितळेची भांडी, तिचा ट्रंक, जुनी नाणी, या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत आणि तिच्या लहानपणीच्या गोष्टीसुद्धा तिच्या तोंडून ऐकलेल्या आहेत. त्यामुळं कदाचित मे बी मला या सगळ्या गोष्टींचं थोडं जास्त कौतुक असावं असं. बाप रे, किती प्रकारचे हे क्लॉक आहेत, म्हणजे किती व्हरायटी इथं पाहायला मिळते आहे आणि त्याची डिझाईनसुद्धा किती वेगळी आहे ना. या एकाच रूममध्ये ना सगळे वेगवेगळ्या प्रकारचे क्लॉक पाहायला मिळाले.
मॅचिंग झाले पूर्व एकदम परफेक्ट. छान असं म्युझियम आमचं बघून झालेलं आहे आणि आता आपण काय करायचंय पुढं? आता आपण लंच करूयात आणि त्याच्यानंतर वाळवंटामध्ये उंटाची राईड करायला जाऊयात. ओके, तर आत्ताचा प्लॅन आहे की पहिला बाहेर जाऊन आम्ही थंडगार काहीतरी खातो, थोडं गरम होतंय, सो त्यानंतर बघू काय करायचं प्लॅन. नेहमीप्रमाणे आम्ही इथं थांबून छान छान फोटो काढलेले आहेत. जवळच एक शॉप आहे, तिथं आम्ही जातो आणि आम्हाला ना एक सुविनर मॅग्नेट घ्यायचं होतं, राजस्थान जोधपूरची आठवण म्हणून. तर तेही मिळते का पाहू. आपण त्या सिटीला जाणार आहे ते कोण वापरलं नाही, ते फक्त घेऊन ठेवते मला असं वाटतं. हां ओमकार, कमान बडी, ह्याचं प्राइस फक्त विचारायची होती. नवऱ्याचा आवडता विषय. हा तुला हे फार आवडतं ना. तर या पॅलेसच्या समोरच ना बागेत महाराजांच्या क्लासिक गाड्याही ठेवण्यात आल्या आहेत आणि ते पाहण्यासाठी सुद्धा आम्ही उत्सुक आहेत. आम्ही म्हणण्यापेक्षा नवरा जास्त, कारण पुरुष मंडळींना ह्या सगळ्या गोष्टी जास्त आवडतात असं मला वाटतं. तर अशी ही मध्ये ग्लास असल्यामुळं काच आणि सनलाईटसुद्धा अशी उलटी आहे ना आता, त्यामुळं प्रॉपर व्हिडिओमध्ये या गाड्या दिसत नसतील. ओमकार छान आहे. सो इथं ना कुल्फी हाऊस येतं, तिथं ना मुलं कुल्फी खात आहेत आणि उन्हात असं फिरून ना असं खूप पाणी प्यावंसं वाटतं आणि आईस्क्रीम वगैरे खावासं वाटतं. जेवण करण्याची अजिबात इच्छा नाही आहे. जवळपास 2 वाजलेत आणि हेवी ब्रेकफास्ट केला होता. आता काय करू, आता थोडंसं फ्रेश हो आणि जाता आता एका ठिकाणी थांबून लंच करू. आणि इथं आल्यापासून खूप इच्छा होती की राजस्थानी जे फूड आहे प्रॉपर असं थाली वगैरे ते खाण्याची खूप इच्छा होती. तर एका ठिकाणी थांबू आणि ऑथेंटिक इथलं फूड ट्राय करण्याचा आज प्रयत्न करणार आहे. बघूयात. पूर्वा, ओमकार जास्त कुल्फी खात नव्हता ना. ओमकारला फक्त व्हॅनिलाच आईस्क्रीम आवडतं. ओमकार, कुल्फी कशी वाटली? ओके, पूर्वानं वाचलं. त्याला ना मराठीमध्ये ना आम्ही जेव्हा झाड दिसतो ना त्या झाडाचं बीन त्याला शिलारी झाड म्हणतात. शिलारी. ओके, तर आपल्या इकडं ना ते ट्राय त्याला तिथे येते जास्त, लाईक ब्रॉड एरियामध्ये जास्त येते. आणि बीन्स जर ब्रेक केलं ना, आम्ही ना कधी कधी ब्रेक पण केलं आहे, थोडंसं स्वीट लागतं आणि त्याच्या आतमध्ये सीड असतात. आणि मोस्टली गोट आहेत ना, गोट ते. सकाळी आम्ही ज्या टॅक्सीमधून आलो होतो ना, तर ती टॅक्सी आम्ही दिवसभरासाठी बुक केलेली आहे. त्यामुळं आम्हाला सगळं हे इझी जातं आहे. म्हणजे सकाळी हॉटेलवरून मार्केटमध्ये गेलो होतो, तिथून या पॅलेसमध्ये आलो, इथून आम्ही लंचला चाललेलो आहोत आणि त्यानंतर आणखीन एक प्लॅन आहे. तर आम्ही राजस्थानी स्पेशल थाळी मागवलेली आहे. या हॉटेलबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आम्ही टॅक्सीवाले जे दादा आहेत ना त्यांना विचारलं होतं आणि ते आम्हाला इथं घेऊन आलेत आणि ते म्हणाले इथलं फूड अप्रतिम आहे, तुम्ही ट्राय करा. इथले जे प्रॉपर लोकल लोक आहेत ना त्यांना इथल्या जास्त गोष्टी माहिती असतात आणि त्यांनी सजेस्ट केलं होतं. आम्ही खरंच हे जेवण खूप एन्जॉय करतोय, टेस्टीही आहे. आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. पुढच्या भागात लवकरच भेटूयात. बाय बाय.